मतदार यादीत एकापेक्षा अधिक नावांचा भरणा राज्य निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीमध्ये झालं उघड। प्रारूप मतदार यादीतील दुबार नावांची यादी चाकण नगर परिषदेच्या सूचना फलकावर। नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला कोणत्या प्रभागात मतदान करायचे याबाबत रहिवासी पुराव्यासह 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी अर्ज करा। दुबार नाव असलेल्या नागरिकांना चाकण नगर परिषदेकडून करण्यात आलं आवाहन। चाकण शहरानजीक नाणेकरवाडी येथे 44 वर्षीय विकास लक्ष्मण नाणेकर यांची 4 चाकी मोटारीमध्येच गळा चिरून निर्घुण हत्या। सोमवारी मध्यरात्री घटना घडल्याची प्राथमिक माहिती। खुनाच्या घटनेनंतर परिसरात खळबळ। मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीतील मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला। या प्रकरणी चाकण पोलिसांनी 4 संशयितांना घेतले ताब्यात। श्वान पथकाच्या मदतीने परिसरात पाहणी। आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट आणि राजगुरुनगर शहरातील केदारेश्वर परिसरातील भीमा नदी काठी छटपूजा जल्लोषात। उत्तर भारतीय बांधवांसह स्थानिक नागरिकांच्या सहभागातून प्रथा परंपरेनुसार महाछठ पर्व उत्साहात केले साजरे। इंद्रायणी घाटावर हजारो भाविकांची गर्दी। नदीपात्रात उतरून पूजा आरती, फटाक्यांची आतिषबाजी। मंगळवारची सकाळ झाली मंगलमय। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता आणि अन्य कारणास्तव अर्ज करण्यासाठी देण्यात आली मुदतवाढ। म्हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले। पुणे म्हाडाच्या विविध योजनांची 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची 31 ऑक्टोबर पर्यंत होती अंतिम मुदत। आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील 10वी बॅच 1997-98 विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा। मरकल रस्त्यालगतच्या नानाश्री मंगल कार्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास शाळेच्या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती। मार्गदर्शक शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी केला सन्मान। संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि आंबोली गावचे माजी सरपंच विजय खंडागळे यांच्यासह विद्यार्थिनींच्या सहभागाने गेट टुगेदरला अनोखी रंगत। आळंदी शहरातील झोपडपट्टी धारकांना घरकुल देण्यास प्राधान्य द्या। महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या शिष्टमंडळाची मागणी। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची भेट घेत शहरातील समस्यांबाबत दिले निवेदन। झोपडपट्टी धारकांच्या घरकुलाची मागणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासन दरबारी तात्काळ पाठवण्यासाठी शिष्टमंडळ आग्रही। झोपडपट्टी धारक, पथविक्रेते, तृतीयपंथीयांच्या विविध समस्या आणि नागरी सेवा सुविधांच्या प्रश्नासंदर्भात चर्चेअंती निवेदन। काळेवाडी झोपडपट्टी, झाडी बाजार, भाजी मंडईसह आळंदी शहरातील पथविक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी भूषण जगताप याची मैदानी स्पर्धेत राज्य पातळीवर निवड। विभागीय मैदानी स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील थाळीफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून मिळवले यश। बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने सोमवारी विभागीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न। क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश पवार, साहेबराव वाघुले, श्रीरंग पवार, राजश्री भुजबळ, वाय.एस. कांबळे यांचे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉक्टर दीपक पाटील आदींनी केले अभिनंदन।